तर पहा मित्र, एक 600 मीटर लांबीच्या रेल्वेला त्याच्या विरुद्ध दिशेने चालत येणारा व्यक्ती 20 सेकंदात ओलांडते. जर रेल्वेचा वेग व्यक्तीच्या वेगाच्या 5 पट असेल तर रेल्वेचा दाशवेग किती? आपल्याला गणित पाहिल्यावाले एक समजते का दोन्ही काय होऊन राहिले, एक माणूस चालला एक साईड रेल्वे चालली. रेल्वेची लांबी दिलेली आहे 600, हेच मायगार आहे अंतर आहे. आणि याले जर म्या त्याला लागणाऱ्या वेळेनं भागलं म्हणजे 20 न जर भागलं तर हे आलं माया किती, 0 कटला 30 मीटर पर सेकंद. ठीक आहे, म्हणजे 30 मीटर प्रति सेकंद माया आलं वेग. पण ह्या वेग कोणाचा आहे भाऊ? जेव्हा दोन एकमेकाच्या अपोजिट असते तर काय असते, वेगाची काय असते, बेरीज असते. वेगाची बेरीज असते. मग हे 30 मीटर पर सेकंद काय होय, दोन्ही वेगाची बेरीज होय. पण दोघांच्या वेगाचा गुणोत्तर दिलेला आहे. आपल्याला काय दिलेला आहे, 5 पट आहे रेल्वेचा वेग. रेल्वेचा वेग 5 पट असन म्हणजे मी काय म्हणू शकतो, रेल्वे जर 5 असन तर आता आपला व्यक्तीचा वेग किती असन, 1 असन. म्हणजे 5 एक गुणोत्तर आहे. म्हणजे सरळ सरळ मला काय करणार आहे, 5 एक गुणोत्तरात हे मांडणार. मग आता काय करन मी, ह्या बेरीज दोघाची, मग या दोघाची बेरीज करन. 5 आणि 1 6, त्याच्या भाग्याला मी 6 करन. याचा आन्सर किती आहे माया, तर 6 पंच 30, 5. ह्या 5 एका युनिटची व्हॅल्यू आली माही, एका युनिटची व्हॅल्यू आली 5. 1 बरोबर 5 असन तर हे झाले माये 5. नाही तर 5 5 25, म्हणजे हे झालं माया 25 मीटर प्रति सेकंद आणि हे झालं माया 5 मीटर प्रति सेकंद. आता मला काय विचारलाय, मला विचारलाय रेल्वेचा ताशी वेग. मग रेल्वेचा जर ताशी वेग विचारलाय तर मी काय करन, ह्या 25 ले किलोमीटर प्रति तासात कन्वर्ट करन. मग हे मीटर पर सेकंद आहे. त्यातली काय करतो मी, तर 25 गुन्हेला काय न गुण, तर 18/5 न गुण. तर 18/5, 5 5 25, 18 पंच 90 किलोमीटर प्रति तास. हे माय आन्सर. ऑप्शन कोणतं पहिलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर.